नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड उम्ममा देऊन तुमचं स्वागत करते. चला तर मग कथेला सुरुवात करूया. माझं नाव ऋतुजा आहे आणि ही गोष्ट मागच्या उन्हाळ्यातली आहे, जेव्हा मला माझ्या चुलत भावाने ठोक्या केला होता आणि त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. सर्वप्रथम मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगते. मी एक 22 वर्षांची मुलगी आहे. माझी उंची 52 आहे व रंग गोरा आहे. माझे डोळे मोठे व घारोळे आहेत. माझे केस लांबसडक आहेत. एकूण माझी रचना साधारण आहे, पण दिसायला मी आकर्षक आहे. तसं कॉलेजमध्ये मला 2 बॉयफ्रेंड होऊन गेलेत, ज्यांच्यासोबत मी उम्ममा पण केलंय व एकाने माझे आंबे पण दाबले होते. पण मला पहिल्यांदा ठोक्या केला तो अमोल दादानेच. नांदेड जिल्ह्यातील किनवट जवळ एका गावात आमच्या फॅमिलीचा खूप मोठा वाडा आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात तिथे माझ्या चुलत बहिणीचं लग्न असल्याने मोठा कार्यक्रम होता. 8 दिवसांपासून सगळेजण जमले होते. अमोल दादा तसा त्याच्या आईबाबांसोबत नांदेडला असतो. तो सुद्धा आला होता. त्या दिवसात आम्ही एकूण 10 ते 15 भावंड एकत्र जमलो होतो. अमोल दादा दिसायला सावळाच आहे. माझ्या बाबांच्या चुलत भावाचा तो मुलगा आहे. माझ्यापेक्षा त्याची 2 इंच जास्त हाईट असेल, पण त्याची बॉडी एकदम जिममध्ये बनलेली आहे. तो फार कॉन्फिडंट आहे. सहज कुणामध्येही मिसळतो. पहिल्या दिवशी तर आम्ही सारे कझिन्स मिळून उनो खेळलो. त्यानंतर झोपण्यासाठी वाड्यात सर्वत्र आपापल्या दिलेल्या खोल्यांमध्ये गेलो. सर्व बायका एकीकडे झोपल्या, सर्व पुरुष दुसरींकडे झोपले व आम्ही भावंड सर्वजण गच्चीवर मोठी चटई टाकून पडलो. मंगल कार्यालयात असतात ते 2 मोठे कूलर लावले आणि गप्पा मारीत पडलो. छोटे सगळे लवकर झोपी गेले. आता मी, अमोल, माझी ताई आणि माझा दुसरा चुलत भाऊ विवेक इतके जण राहिलो. एवढ्यात अमोल बाथरूमला गेला. नेमकं त्याच वेळेला मलाही बाथरूमला आल्याने मीही त्याच्या मागे निघाले. अमोल आणि मी लहानपणी कधी फार एकत्र राहिलो नव्हतो, म्हणूनच आमच्यात कधीही लांबून सुद्धा बहीण भावाचं रिलेशन आहे हे जाणवलंच नाही. त्याचं झाल्यानंतर मी बाथरूमला जाऊन आले, तोवर तो बाहेरच थांबला. बाथरूम परसबागेत असल्याने मला अंधारात भीती वाटत होती, त्यामुळे वापस येताना मी बोटात बोट गुंतवून त्याचा हात धरला. त्याने सुद्धा मला घेऊन पुढे चालत येत परसाच्या ओसरीवर बसला. मी लाजत होते, कारण असा स्पर्श शक्यतो बहीण भावांमध्ये होऊ नये. तो मात्र निवांत बसला होता, जसं काही झालंच नाही. मी त्याला विचारलं, काय रे, गर्लफ्रेंड आहे का तुला? तो म्हटला, हो आहे ना. मग त्याने विचारलं, बॉयफ्रेंड आहे का तुला? मी नाही म्हटलं. मग बराच वेळ गप्पा रंगल्या. तिथे अंधारात आम्ही दोघेच होतो. तेव्हा मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आणि त्याने माझ्या खांद्याभोवती मिठी मारून बसलो होतो. अचानक गेम ऑफ थ्रोन्सचा विषय निघाला. मग तो म्हटला की त्याला ती मालिका खूप आवडायची. मीही पाहिली असल्याने आम्ही त्या मालिकेबद्दल चर्चा करू लागलो. त्यातील सर्सी व जेमी या जुळ्या बहीणभावांचा विषय निघाला, जे एकमेकांना ठोक्या करत असतात. तेवढ्यात मी थोडी लाजले. अचानक त्याच्या मिठीतून सुटून नजर चोरू लागले. त्याने माझा चेहरा स्वतःकडे वळवला आणि विचारलं, खरं सांग, सर्सीच्या जागी स्वतःला पाहतेस ना? असं म्हणून त्याने अचानक मला ओठांवर उम्ममा केलं. 2 मिनिटं तर मला काही कळलंच नाही. नंतर मी त्याला दूर ढकलू लागले. त्याने मला जवळ खेचलं आणि पुढची 7-8 मिनिटं बेभान होऊन उम्ममा केलं. आता मीही मधोश झाले. मी हे विसरले की तो लांबचा असला तरी रक्ताचा भाऊ आहे, आणि तोही 5 वर्षे मोठा. तेवढ्यात त्याने मला वापस परसाच्या बागेत नेलं. तिथं मागच्या बाजूला स्टोअर रूम होती. तिथे जाऊन आम्ही दार लावून घेतलं. मी घाबरले. माझ्या हृदयाची धडधड वाढली. एवढ्यात त्याने मला कवेत घेतलं. मला उम्ममा केलं. माझं शर्ट काढलं. मी आतून केवळ बरा घातली होती. त्यात हात घालून तो आंबे दाबू लागला. मी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नव्हता. त्याने माझी बरा काढली. आता माझे नागडे आंबे माझ्या भावासमोर उघडे होते. मागून मिठी मारून तो कचाकच आंबे दाबू लागला. खालून पपईवर त्याचा दांडू टोचत होता. मी बेभान झाले. आता मी पूर्णपणे स्वतःला त्याच्याकडे सोपवलं. आंबे तर माझ्या बॉयफ्रेंडने पण दाबले होते, पण एवढा डॉमिनन्स आणि कॉन्फिडन्स मी याच्या आधी पाहिला नव्हता. थोड्या वेळाने त्याने माझी नाईट पॅन्ट काढली. हो, स्वतः स्पोर्ट्स बनियान आणि शॉर्ट्सवर होता. त्याने ती पण काढली. आता मी त्याच्यासमोर फक्त चढीमध्ये होते आणि तो माझ्यासमोर पूर्ण नागडा. एवढ्यात त्याने मला खाली पालथं पाडलं.
आणि माझ्या नागड्या गोऱ्या पाठीवर उम्ममा करायला सुरू केलं. मी जास्त आवाज होऊ नये म्हणून दबक्या आवाजात कळत होते. नंतर त्याने अचानक माझी चढी काढली. मागून कुणी वाघ हल्ला करतोय आणि आपण त्याच्या तावडीत सापडलेली हरिणी असावं, असं मला वाटायला लागलं. चढी काढल्यावर त्याने माझे पपईचे गोळे उम्ममा करू लागला. चावू लागला. बराच वेळ पपईवर चापटा मारीत तो मजा करत होता. मला विश्वास बसत नव्हता की मी ज्याला दादा बोलते तो माझ्याशी असं करतोय, आणि हे मला आवडतंय सुद्धा. मी दबक्या आवाजात त्याला आवाज करून प्रोत्साहित करत होते. त्यानंतर तो मागून तसाच माझ्या अंगावर पालथा पडला. पपईच्या आत दांडू ठेवून तो मागे पुढे करू लागला. मला थोडंसं हसूच आलं. तर तो म्हणाला, याला पपई मारण म्हणतात आणि तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत हे नेहमी करतो. हे करत असताना तो मागून आंबे कचाकच दाबत होता आणि मानेला चावा सुद्धा घेत होता. 5 मिनिटाने त्याने पपईच्या फटीत पाणी सोडले आणि तसाच अंगावर होऊन राहिला. मी आता लाजून पारचूर झाले होते. माझं अंग नुसतं लाजेनंच लाल झालं. शिवाय मी आता पेटले सुद्धा होते. तो डिस्चार्ज झाला होता पण माझं राहील होतं. त्यानंही हे लक्षात घेतलं असावं आणि मी काही म्हणायच्या आत मला त्याने उठवलं. नागड्या अंगाने त्याने नागड्या अंगाला घट मिठी मारली. दांडू माझ्या जिलेबीची फट आणि माझे आंबे त्याच्या छातीला घट दबले जात होते. तसेच तो माझे पपई दाबू लागला. मी आणखीनच पेटले. त्याच्या कानात म्हटलं, दादा नकोस रे अंत पाहू. प्लीज कर मला. असं म्हणताच त्याने मला गुडघ्यावर बसवलं. माझ्या लक्षात आलं नाही त्याला काय हवंय. त्याने दांडू माझ्या चेहऱ्यावर मारला. नंतर तोंडात दिला. मी सुरुवातीला थोडी नाटकं केली पण शेवटी मीही पेटलेली होतेच. दांडू तोंडात घेऊन चोखू लागले. पहिल्यांदा मी आयुष्यात कुणाचा तोंडात घेतला होता. बराच वेळ मी चोखत राहिले आणि अचानक त्याचा फवारा उडाला. तो थेट माझ्या घशात गेला. माझं तोंड दांडूवर घट दाबत तो म्हणाला, पिऊन टाक सगळं. आणि मी पिलं सुद्धा. मला अगदी उलटी आल्यासारखं झालं पण मला आता ठोक्याची नशा चढली होती. तो सांगेल तसं करत राहणं हेच मला माझं कर्तव्य वाटू लागलं. आता त्याने मला उभं राहायला सांगितलं आणि तो गुडघ्यावर बसून माझ्या जिलेबीला उम्ममा करू लागला. पाय फाकवून उभ्या उभ्याच त्याने जिलेबीत त्याचं मधलं बोट घातलं. मला असं वाटत होतं जसं काही एखादा मोठा सुरा माझ्या जिलेबीत खुपसलाय. मी रडू लागले. तो थांबत नव्हता. त्याने हळूहळू स्पीड वाढवली व आता मलाही मजा येऊ लागली. नंतर त्याने 2 बोट घालून त्याचे काम चालू ठेवले. थोड्या वेळात माझं उभ्या उभ्या पाणी निघालं व पाय थरथरू लागले. त्याने मला बसवलं. स्वतः देखील बसला व मला मिठीत घेऊन मला कम्फर्टेबल करू लागला. मी डोळे झाकून त्याच्या मिठीत शांतपणे पडले. न काही करताच त्याने माझं पाणी काढलं होतं. त्या क्षणाला त्याने मला जीव द्यायला सांगितला असता तरी मी हसत हसत दिला असता. की मी समर्पित झाले होते. त्याने मला परत झोपवलं. माझे पाय फाकवले. आता तो जिलेबी चाटू लागला. आता मात्र मी शरमेनं मरायची बाकी होते. जिलेबीच्या पाकळ्या फाकवून त्याने जिभेत टाकून अक्षरशः जिभेने करायला सुरू केलं. माझी मोठमोठ्याने आवाज करण्याची इच्छा असतानाही मी नाही करू शकले. 5 मिनिटाने माझे पाणी पुन्हा गळाले. त्याला घट मिठी मारून मी तशीच त्याच्या अंगाखाली होऊन राहिले. आता त्याने शॉर्ट्सच्या खिशातून गुलाबी फुगा काढला. मी चकित झाले. म्हणजे तो पूर्ण प्लॅनिंग करून मला ठोक्या करायला पाहत होता हे माझ्या लक्षात आलं. पण आता मी त्याच्या प्रेमात इतकी वेड्यासारखी पडले होते की त्याचा संधीसाधूपणा मी इग्नोर केला. त्याने चॉकलेट फ्लेवरचं गुलाबी फुगा लावलं. मी परत दांडू चोखून मोठा केला. आता त्याने मला खाली पाडून जे जोरात ठोक्या करायला सुरू केलं ते अर्धा तास मला करत, आंबे दाबत, मनुके चावत आणि उम्ममा करत तो माझी शिकार करत राहिला. नंतर त्याचा गळाला व तसाच 15 मिनिटं तो माझ्या अंगावर होऊन राहिला. नंतर आम्ही उठलो. पहाटेचे 3 वाजले होते. सगळेच गाढ झोपेत होते. सकाळी हळदीचा कार्यक्रम होता. स्टोअर रूम मधील धुळीनं आमची अंग माखली होती. तिथेच बाथरूम मध्ये दोघांनीही एकत्र शॉवर घेतला. तिथे परत त्याने तोंडात दिला व उभ्या उभ्या पपई सुद्धा मारली. नंतर आम्ही झोपलो. कुणालाही कळलं नाही की रात्री काय पाप केलं होतं आम्ही ते. दुसऱ्याही रात्री असेच आम्ही ठोक्या केला. एकदा त्याने पपई सुद्धा मस्त मारली. मी तर त्याला सांगून टाकलं की मी त्याच्या प्रेमात आहे ते, पण तो मला फ्रेंड विथ बेनिफिट मानतो. खरं तर तोही माझ्या प्रेमात असावाच कारण आता तो मला बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करण्यास मजबूर करतोय.
लग्न होईपर्यंत आम्ही 8 दिवसात 15 वेळा ठोक्या केला. अजूनही पुण्यात ठोक्या करण्यासाठी आम्ही आठवड्याला एकदा जातच असतो. समजत नाहीये हे वेगळं नातं आता पुढे कुठवर नेईल आम्हाला. तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा व कथेचा पहिला भाग? सुरेखाची गोड उम्ममा, मस्त ना? तर अशाच अनमोल मादक कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाकीची कथा पुढील भागात पाहूया. तोपर्यंत बाय बाय.